तसंच सचिनजी नायकर यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी चेंडू पुरवण्यात आले तर त्यांचा सुद्धा मान सन्मान केला जाईल या स्पर्धेमार्फत. तर वळूया मॅच कडे. आपण पाहतोय लीग मॅच मधील शेवटचा सामना असेल तो म्हणजे आरडी बॉईज आणि आई एकविरा ब्लास्टर्स. पहिल्याच चेंडूवर रनआउटची अपील आहे आणि पंचांचा निर्णय काय? फलंदाज बाद. तर सचिन नायकर यांचा सन्मान होत आहे. आपण पाहतो ज्यांच्या माध्यमातून चेंडूंची पूर्तता करण्यात आलेली आहे या स्पर्धेसाठी. फोटो काढायचे अभि रोकडे. 2 चेंडू 1 धाव. पुष्कर आपण पाहतो स्ट्राईक एंडला. तिसरा चेंडू डॉट चेंडू आपण पाहतो 3 चेंडू 1 धाव. चौथा चेंडू स्टेप आउट केलेला आहे. अनिल दिघे यांच्या हातामध्ये आपण पाहतो. अनिल पाटील यांच्या हातामध्ये चेंडू गेलाय. 1 धाव पूर्ण केली. 4 चेंडू आणि 2 धावा. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड मारलेला फटका आपण पाहतो. ऋषी यांचं सुंदर क्षेत्ररक्षण. 1च धाव मात्र मिळेल ती म्हणजे किरण यांना. धावसंख्या पोहोचली ती म्हणजे 3च्या घरात. 5 चेंडू 3. शेवटचा चेंडू या षटकातला. 1च धाव मिळते आणि 6 चेंडूच्या समाप्तीनंतर आरडी बॉईज या टीमची धावसंख्या पोहोचली ती म्हणजे 4च्या घरात. नाना कांबळे आपण पाहतोय दुसरं षटक आई एकविरा ब्लास्टर्स या संघासाठी घेऊन येत आहेत. नक्कीच आपण पाहतोय प्रोटेक्शन वापरत असताना तिथे लपवलंय पण पूर्ण 196 करोड 196 देशांना दाखवलं आपण की गाड घालताय युट्यूबवर. 196 देशात आपलं प्रक्षेपण आपण पाहतो आणि आता मात्र पुष्कर यांचा सुंदर फटका. मधुकर यांना मात्र काही समजणार नाहीये. चेंडू आणि चेंडू झालाय सीमा रेषा पार. हा येतोय BSNL चौकार. चेंडू धाव संख्या पोहोचली ती म्हणजे आमचे साथी स्कोरर प्रतीक शिंदे सांगतात आम्हाला धाव संख्या पोहोचली ती म्हणजे 8च्या घरात. गुंडगे गावात कुठलीही स्पर्धा असली तर आमच्या स्पर्धेसाठी नक्कीच आमचे स्कोरर प्रतीक शिंदे उपलब्ध असतात. त्यांचे मनापूर्वक आभार या वन लाईफ ग्रुप यांच्याकडून. तर सुंदर क्रिकेट आपण पाहतोय. 1 धाव पुष्कर यांची. धावसंख्या पोहोचली ती म्हणजे 9. तिसरा चेंडू 10 धावा आपण पाहतोय. सिंगल धाव. 1 चौकार आल्यानंतर मात्र सावध खेळताना आपण पाहतोय आणि आता मात्र चेंडू उडवलाय. चेंडू गेलाय आउट ऑफ गजानन पार्क क्रीडांगण. चांगली फलंदाजी आपण पाहतोय आरडी बॉईज यांची. परंतु मात्र एकही सामना त्यांना जिंकता आलेला नाहीये या GPL मध्ये. आपण पाहतोय नक्कीच त्यांना खातं खोलावं असं वाटेल या स्पर्धेमध्ये हा सामना जिंकून. धावसंख्या पोहोचली ती म्हणजे 12 धावा 2 षटकांच्या समाप्तीनंतर. किरण आपण पाहतोय. मधुकर यांची गोलंदाजी आपण पाहतोय. तिसरं षटक घेऊन येतात. त्यांना पेस करतील ते म्हणजे किरण. पहिला चेंडू मारण्याचा प्रयत्न परंतु निर्धाव चेंडू. दुसरा चेंडू आपण पाहतोय स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. आता मात्र ऋषी यांच्याकडून चूक झालेली आहे. चेंडू सरळ नाना कांबळे यांच्या हातात जात होता परंतु मात्र पेस फेल झाल्यामुळे 4 धावा आपण पाहतोय. धाव संख्या झाली ती म्हणजे 16 आणि आता मात्र 1च धाव. 17 धावा आपण पाहतोय धावफलकावर. चेंडू झाले ते म्हणजे 3. अजूनही 3 चेंडूचा खेळ शिल्लक. एक धाव डिक्लेअरच्या स्वरूपात आपण पाहतोय. धाव संख्या पोहोचली ती म्हणजे 18 धावा. 4 चेंडू 18. शेवटचे 2 चेंडू स्वप्नील यांची मात्र सिंगलच घेण्यामध्ये आपण पसंती पाहतोय. 1 धाव पूर्ण. धाव संख्या पोहोचली ती म्हणजे 19. शेवटचा चेंडू किरण तो मॅडी आणि आता मात्र 9+1 आपण पाहतोय. यष्टी रक्षक मात्र तयार नव्हते. पंकजी पवार आपण पाहतोय.
अतिरिक्त 2 धावा 21 धावा आपण पाहतोय. आणि आता मात्र टॅप पद्धतीचा चेंडू दुसरा 2 धावा पूर्ण आपण पाहतोय. धाव संख्या पोहोचली ती म्हणजे 23. आणि आता मात्र येणारे 18 चेंडू आणि अय्यकुरा ब्लास्टर्स यांना गरज असेल ती म्हणजे 24 धावांची. तत्पूर्वी आपण या पुढच्या सामन्याचा आपण टॉस करून घ्यायचा. या पुढील सामना आपण पाहतोय वन लाईफ ग्रुप वन लाईफ ग्रुप विपक्ष आर एस फायटर्स. दोन्ही टीमला मात्र चान्स आहे क्वालिफाय करण्याचा. जर आर एस फायटर्स टीम हा सामना जिंकला तर मात्र नक्कीच आपण या स्पर्धेमध्ये सुपर ओव्हर पाहू शकतो 2-3 संघांचे. कारण की सगळे संघ 6 पॉइंट्सवर स्टँड करतील. आपण पाहतोय पहिला चेंडू आपण पाहतो फुल टॉस पद्धतीचा चेंडू रणजित यांचा. 1 धाव. ऋषी आपण पाहतोय. रणजित शिंदे आपण पाहतोय. वन लाईफ ग्रुपचे सदस्य यावेळेस मात्र आर डी बॉयज यांनी त्यांना नक्कीच 5000 पॉइंटला विकत घेतलंय. आणि धावा झाल्यात त्या म्हणजे 2 चेंडू आणि 3 धावा. अजूनही येणारे 16 चेंडू आणि 21 धावांची गरज असणार आहे. सुंदर फटका आपण पाहतो आणि पुष्कर यांचं क्षेत्ररक्षण. नक्कीच सुंदर क्षेत्ररक्षक आहेत परंतु आता मात्र चूक झाली त्यांच्याकडून. चेंडू मध्ये हात घालता आला नाही त्यांना. आणि नक्कीच ह्या 4 धावा. मिसफिल्ड आपण पाहतोय. धाव संख्या झाली ती म्हणजे 7. 3 चेंडू 7 धावा. फुलटॉस पद्धतीचा चेंडू आणि आता मात्र पुष्कर यांना काय चेंडू भेटत नाही हातामध्ये. चेंडू चाललाय सीमा रेषा पार. हा येतोय अजून एक चौकार. नक्कीच पुष्कर यांच्याकडून मात्र चूक आपण पाहतोय होताना पुन्हा एकदा. आणि हा पंच काय चेंडू आडला का चौकार आहे. चार धावा. आमचे स्वयंसेवक तिथे उभे आहेत. 4 धावा. नक्कीच आज मात्र पुष्करला या मॅच मध्ये चेंडू नक्कीच चौकारांची हॅट्रिक आपण पाहतो ऋषी यांची. आणि हा पण चौकार नाही आडलेला आहे. सुंदर क्षेत्ररक्षण आपण पाहतो निलेश यांचं. धाव संख्या झाली ती म्हणजे 16. आणि आता मात्र 12 चेंडू आणि 8ची गरज आहे. स्वप्नील आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवर. सुंदर फटका आणि या आहेत 2 धावा. सुंदर फटकेबाजी आपण पाहतोय. 6ची गरज 11 चेंडू मध्ये. वाव. नो बॉल. नो +1 आपण पाहतोय. 4ची गरज असणार आहे आता मात्र. आणि हा सुंदर क्षेत्ररक्षण रणजित यांचा. आणि हा चेंडू चालला होता षटकारासाठी परंतु रणजित यांनी डायव्हिंग एफर्ट मारताना कॅच पकडण्याचा प्रयत्न केला. आणि आता मात्र धावबाद झालेला आहे. नो चेंडू आणि हा झाला. आणि आता मात्र अय्यकुरा ब्लास्टर्स संघ विजय झालेला आहे. आणि नक्कीच या स्पर्धेमध्ये त्यांचं आव्हान त्यांनी जिवंत ठेवलेलं आहे. 7 पॉइंट्स ते दुसऱ्या स्थानकावर सध्या तरी फिनिश करतायत.